महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचं उद्घाटन राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात आणि फ्लड लाईट्सच्या झगमगाटात संपन्न झालं। राज्यभरातील 27 संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून याच स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येणार आहे। राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगले। या सामन्यांमध्ये कोल्हापूर, नागपूर, धुळे आणि मुंबई शहर संघांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली। पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोल्हापूरने यवतमाळवर 4 गोलांच्या फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केला। दुसऱ्या सामन्यात नागपूरने जळगावचा 5 गोलांच्या फरकाने पराभव करून पुढील फेरीत प्रवेश मिळवला। तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत धुळे संघाने यजमान छत्रपती संभाजीनगर संघावरती 9 गोलांच्या फरकाने मात करत उपांत्य फेरी गाठली। चौथ्या आणि अखेरच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये मुंबई शहर संघाने वर्धा संघाचा 13 गोलांच्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले। सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, वेगवान खेळ आणि सांघिक समन्वयाचं दर्शन घडवलं। त्यामुळे उद्या होणाऱ्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांविषयी क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। स्पर्धेमध्ये पंचप्रमुख म्हणून राज्य हँडबॉल संघटनेचे मिलिंद शिंदे व सुयश साळवे यांनी जबाबदारी सांभाळली। समन्वय प्रमुख तथा ग्राउंड इंचार्ज म्हणून निखिल म्हस्के यांनी काम पाहिलं। निवास व्यवस्थापक म्हणून अश्वजित गायकवाड यांनी जबाबदारी पार पाडली, तर अमित प्रधान यांनी भोजन व्यवस्थेचं नियोजन व अंमलबजावणी केली। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक अजिंक्य सावे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक सचिव डॉक्टर सत्यजित पगारे, मनीष पाटील, संजय सातदिवे, डॉक्टर मीनाक्षी मुनियार, डॉक्टर रंजन बडवणे, डॉक्टर उज्ज्वला सातदिवे आदींनी परिश्रम घेतले। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।